आलेला आहे आणि या बाप्पाच्या आगमनाला पावसाची सलामी मिळणार आहे। कारण आज आणि उद्या राज्यामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे। पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात जोरदार पावसाला आता पुढच्या 2 तासात सुरुवात होणार असून काही ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचं आगमन हे जोरदार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। कारण येत्या 2च तासात इकडे बघा फक्त 2च तासात काही भागात मुसळधार पाऊस आपली व्याप्ती वाढवणार असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होत आहे। आता जोरदार पाऊस पडणारे नेमके कोणते जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मोठा हाय अलर्ट असेल सर्व काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। तसेच प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगायचे आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पावसाचा कसा अंदाज राहील त्याबाबतची माहिती आपण नक्की देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल। आता तुफान पाऊस येत आहे तर चला सविस्तर अंदाज आपण पाहूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला केज तालुक्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 100% येत्या 2 तासात किंवा एकंदरीत विचार केला तर आता 35 ते 40 मिनिटातच दाखल होईल। यामध्ये केज तालुका, धारूर तालुका मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वाढणार आहे। इळम चौसाळा पाऊस सुरू झालेला आहे। अतिमुसळधार पाऊस लवकरच व्याप्ती वाढवणार असून पाटोदा अमळनेरकडे देखील पावसाची तीव्रता व्याप्ती लवकरच वाढणार आहे। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। बीड जिल्ह्यातील बरेच भाग पाऊस झोडपून काढणार असून बीड पालीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे। या ठिकाणी येळमच्या भागात मुसळधार पाऊस, इकडे तसेच विचार जर केला तर खोरखामचा भाग असेल, चिंचपूर या भागात पांगुलचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस। अमळनेरच्या भागात देखील येत्या 2 तासात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून खूप मोठ्या तीव्रतेच्या पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। हा पाऊस विजांच्या कडकडाटासह येत आहे। आता याच ठिकाणी नाही तर बऱ्याच भागात गणेश उत्सवात मोठ्या पावसाचं क्षेत्र हे तयार होतानाच स्पष्टपणे दिसत आहे। काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येणारा देखील पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व कोणत्या जिल्ह्यात पुढच्या 2 तासात पावसाचा मोठा हाय अलर्ट असेल त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात। यामध्ये इकडे बघू शकता विचार जर केलं तर सिल्लोड, जालना, कन्नड, लोणारचा भाग मध्यम ते मुसळधार, चिखली साईडला पण मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड साईड खूप जोरदार पाऊस होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। सध्या जालन्याच्या उत्तर साईडला पाऊस सुरू आहे, लोणारच्या काही भागात पाऊस सुरू आहे। येत्या 2 तासात हा पाऊस रुद्ररूप अवतार करून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पाणी येण्यासारखी स्थिती निर्माण होणार आहे। कारण पावसाची तीव्रता तशा प्रकारे स्पष्टपणे दिसून येत आहे। खूप तीव्र स्वरूपाचं भयंकर स्वरूपाचे आभाळ या ठिकाणी आहे। कन्नड या ठिकाणी लवकरच पावसात दाखल होणार आहे। कन्नडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी नक्की लागणार आहे। तसेच इकडे हत्तानपूर, चिंचोली, देवगावचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या सुरू असलेलं पावसाळी वातावरण देऊळगाव राजाला आता वाढणार आहे, जाफराबादला वाढणार आहे। जाफराबाद, देऊळगाव राजाला येत्या 2 तासात मोठा अलर्ट बघायला मिळणार आहे। सिल्लोड, भोकरदनला मोठा अलर्ट आहे। तसेच इकडे विचार जर केला तर जो हसनाबाद, फुलंब्रीचा भाग असेल डायरेक्ट हसनाबाद, फुलंब्री, भोकरदन, सिल्लोड या भागात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस। तर देऊळगाव राजात देखील जोरदार पाऊस, जालना, सिवलीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस, लोणार, लोणी, रिसोड, जयपूर या ठिकाणी सापतगावचा भाग असेल, बहापूरचा भाग असेल, मेहकरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस। तर नवीन पावसाळी क्षेत्र तयार होऊन काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा हजेरी लावतानाच स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर चला आता येत्या 2 तासामध्ये तर काही ठिकाणी येत्या 1 तासाच्या आता खूप भयंकर स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे। यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा।
तर इकडे बघा यामध्ये मुखेड, कमदार, देगलूरचे भाग असतील, धर्मादाबाद असेल, पेटउमरेचे काही भाग असतील, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचं क्षेत्र लवकर सक्रिय होईल. मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर विजांच्या कडकडाटासह कळंब तालुक्यामध्ये पावसाला आता सुरुवात येत्या 2 तासातच होणार आहे. जास्त काही वेळ लागणार नाहीये. येत्या 2 तासात कळंब, केज तालुका, येळंब, चौसाळा पाऊस बघायला मिळणार आहे. सध्या जर विचार केला तर केज तालुक्याच्या उत्तर साईडला पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली असून केज उत्तर पश्चिम साईडला मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे. याची व्याप्ती तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. येळंबच्या भागात सध्या पावसाने जोर धरलेला असून मध्यम ते मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट अचानकपणे वाढू शकतो व येत्या 2 तासात अजून पावसाचा जोर हा खूप तीव्र होणार आहे. भयंकर स्वरूपाच्या पावसाचा अंदाज स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. तसेच इकडे पैठण, सेलो या भागापर्यंत देखील पावसाची तीव्रता ही बऱ्यापैकी आता वाढत जाणार आहे. तर चला आता मॉडेलनुसार इतर जिल्ह्यांचा अंदाज बघूयात. काही जिल्ह्यामध्ये आता तुफान पाऊस वाढण्याचा अंदाज आहे व रात्रभर काही ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला पाहूयात. तर इकडे बघा यामध्ये आता पंढरपूर, एनकी, सांगोलेचा भाग जोरदार ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, पिलोच्या भागात देखील मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. मात्र थोडासा वेळ लागेल, मागे पुढे होईल. मात्र जोरदार पावसाचं आगमन नक्की होणार आहे. सध्या स्थितीला चांगला अंदाज या ठिकाणी बघायला मिळतोय. उमरगा, आळंदाचा भाग असेल, सोलापूर, अक्कलकोटचा भाग असेल, तुळजापूर, वैरागचे भाग असतील, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार चांगल्या व्याप्तीच्या पावसाचा प्रभाव या ठिकाणी पडण्याचा अंदाज स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचं वातावरण हे सक्रिय होईल. उदगीरचा भाग असेल, शिरूर, अंतपालचे भाग असतील, या भागात देखील आपल्याला पावसाची व्याप्ती चांगली वाढतानाचा स्पष्टपणे दिसून येणार आहे. तसेच इकडे येत्या 2 तासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सरकणार आहे. अक्कलकोट, उमरगा, आळंदाच्या भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचं प्रमाण राहणार आहे. विजांसह धो पाऊस राहील हा अंदाज लक्षात घ्यावा. अक्कलकोटच्या साईडला मुसळधार, सोलापूर साईडला पण मुसळधार पाऊस राहणार आहे. एनकी, पंढरपूरच्या साईडला पण जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. केज तालुक्यामध्ये आत्ताच आपण सांगितलं होतं पावसाचा जोर वाढत जाणार आहे. त्याप्रमाणे केज तालुक्याच्या एकदम जवळ आता पाऊस दाखल झालेला असून जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. हा पाऊस दारुळ पर्यंत जाणार आहे. तर परळीच्या देखील एकदम जे बर्दापूरच्या साईडकडे थोडे भाग येतील त्या ठिकाणी देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. हा पाऊस बर्दापूर पर्यंत हजेरी लावेल. तसेच काही बरेच भाग असतील त्या ठिकाणी पावसाने सोडला असेल त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर चला आता तुफान स्वरूपाच्या पावसाचं क्षेत्र हे आता येत्या 2 तासामध्ये काही जिल्ह्यात विजांसह धुमाकूळ घालणार आहे. कोणत्या जिल्ह्याकडे सध्या सुरू असलेला पाऊस सरकत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण कोणत्या जिल्ह्यात दाखल होत आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज बघूयात. तर इकडे बघा यामध्ये आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. जोरदार ते मुसळधार पाऊस. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर कडा असेल, अमळनेर, आष्टीचे भाग असतील, जामखेड, पाटोद्याच्या भागात लवकरच पावसाचं आगमन होईल. मध्यम ते जोरदार पावसाची लवकरच आपल्याला हजेरी बघायला मिळू शकते. मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. कर्जत, श्रीगोंदापर्यंत पावसाची देखील व्याप्ती बघायला मिळणार असून काही भागासाठी पाऊस चांगला जोर धरू शकतो. चांगली तीव्रता पावसाची बघायला मिळू शकते. स्पष्टपणे असा फरक आपल्याला वातावरणामध्ये दिसून येत आहे. पाथर्डी, भागूर, अहिल्यादेवीनगर, घोडेगाव, राहुरीच्या देखील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आता येत्या 2 तासामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारचं वातावरण काही भागात पाहायला मिळू शकतं असा अंदाज सध्या तरी मॉडेलनुसार दिसत आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. तर चला या ठिकाणी बघू शकता हिंगोलीच्या भागात देखील पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. हिंगोलीमध्ये देखील पाऊस वाढेल. अक्षरशः शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं की आज असा पावसाचा जोर राहील. मात्र पावसाने चांगलीच तीव्रता जोर धरलेला असून रिसोड, मेहकरच्या भागात, हिंगोली, पुसद, उमरखेड, काप, डिग्रजच्या भागात आता जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. धुमधडाक्यात तुफान पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. काही ठिकाणी विजांचा धोका देखील अधिक राहणार आहे. तर चला आता अधिक पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत तो अंदाज आपण बघूयात.
तर यामध्ये इकडे मॉडेलनुसार बघायला गेलं तर हिंगोलीमध्ये चांगला पाऊस राहणार आहे. सध्या वातावरण नसलं तरी पुढच्या 2 तासात सक्रिय होईल. जिंतूर, सेलू, परतूरचा भाग, उमरखेड, पुसद, रिसोड, लोणारचा भाग मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार तीव्र पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. 100% पावसाची व्याप्ती चांगली या भागात राहणार आहे. जिंतूर, सेलू, परतूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. हिमायतनगरला पाऊस आहे, भोकरला आहे, नांदेडला आहे, पूर्णाला आहे, बसमत, गंगाखेड, कंधारच्या भागात सर्वाधिक मुखेड, अहमदपूरला पावसाचं मोठं क्षेत्र तयार होईल. लवकरच पावसाचं क्षेत्र तयार होऊन मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच भागात बघायला मिळणार आहे. तीव्रतेच्या पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर परळी, बर्दापूरच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज आहे. तर चला आता उर्वरित जिल्ह्यांची नावे तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघा, यामध्ये आता पूर्ण कोकण किनारपट्टीला तर पाऊस सुरूच आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. यामध्ये पाचोरा, सिल्लोडचे भाग मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. माजलगाव, धुळे साईट असेल या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे, मध्यम ते जोरदार. जळगाव, शिरूर, अंतपाल, बुरहानपूर, खामगाव, अकोला असेल मध्यम ते जोरदार. अकोटच्या भागापर्यंत चांगली पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. मोठं पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तीव्रतेचा पाऊस आपल्याला बऱ्याच भागात दिसून येत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचं पावसाचं आगमन हे बघायला मिळणार आहे. सिल्लोडच्या भागात जोरदार पाऊस. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर येत्या 2 तासात पावसाचं प्रमाण हे 100% वाढेल असाच अंदाज आहे. स्पष्टपणे हे चित्र दिसून येत आहे. तर आता मुसळधार पावसाचा पट्टा वाशिमकडे देखील सक्रिय होत आहे. तर चला यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण पाहू. तर इकडे बघा, कारंजा, वाशिम, पुसद, हिंगोली मध्यम ते जोरदार ते कुठे मुसळधार पाऊस राहील. सेलू तालुका चांगला पाऊस राहणार आहे, मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच यामध्ये इकडे बघू शकता काही आपल्याला बीड जिल्ह्याचे भाग आहेत, त्या ठिकाणी आपण पावसाळी प्रमाण वाढेल असा अंदाज दिला होता. तर आता त्या ठिकाणी पाऊस वाढण्यास सुरुवात होत आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आता आगमन करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांसह पाऊस थोड्या वेळापूर्वी झालेला आहे. कळंब तालुक्याच्या उत्तर साईडला झाला आहे, केज तालुक्यात झाला आहे. जे राहिले असतील त्या ठिकाणी होणारच आहे. देवीनगर, धाराशिव, लातूरला देखील जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. चांगल्या व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे असं स्पष्टपणे दिसतंय. नांदेड जिल्ह्यात पाऊस आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात बऱ्यापैकी पोषक वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पाऊस हा रात्रीला होऊन जाईल असं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. इतर शेतकऱ्यांना अंदाज नक्की पाठवत चला. धन्यवाद.